मंडळी, आज मी अशा विषयावर बोलणार आहे की तो सगळ्यांना पटेलच किंवा नाही हे मला माहिती नाही. पण मंडळी, गणपती बाप्पा आलेला आहे आणि आता सगळ्यांची धामधूम खरेदीसाठी चालू आहे. अगदी शोभेच्या वस्तूपासून ते अन्नधान्यापर्यंत सगळ्या वस्तूंची तयारी चालू आहे. मुंबईवरनं गावाला जाण्याची तयारी चालू आहे. गावात आपल्या कोकणात हा गणपती उत्सव अगदी आपण धूमधडाक्यात साजरा करत असतो. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे, कारण काय आहे, आज आपल्या गावामध्ये असणारी छोटी मोठी जी दुकानं आहेत, जरा विचार केला तर आपल्या आता गावची लोकसंख्या कमी होत चाललेली आहे आणि जसं जसं काळ बदलतो तशा गोष्टी बदलत असतात हे मलाही कळतं. पण आज गावामध्ये अशी काही दुकानं आहेत की त्यांच्याकडे आता पर्यायही नाही आहे, की आपण आता चालू ठेवायचं की नाही, पण दुसरं करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि आज मोठमोठे मॉल्स आपल्या शहरांमध्ये झालेत, सगळे जाऊन तिथे आपण खरेदी करतो. पण अडल्या पडलेला आपण ह्या दुकानात कधी ना कधी जात असतो. अगदी म्हणजे मी म्हणेन, आपण हक्काने त्या दुकानात काही गोष्टी आपल्याला हे हवं आहे तर आपण त्यांच्याकडनं घेतो. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की ही गावातली दुकानं आज 50 वर्ष, 100 वर्ष, एक 10-20 वर्ष अशी वेगवेगळ्या फरकात आज चालू आहेत. आपल्याला त्यांच्या पद्धतीने ते सेवा देत आहेत. मी असं म्हणणार नाही की तुम्ही 100% खरेदी करा, पण माझी एक विनंती आहे की आपल्या ह्या गावातल्या दुकानदारांना आपणच मदत करायला हवी, आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडनं खरेदी करून. मी म्हणेल, आपण 100 रुपयाच्या वस्तू जर खरेदी करत असेल तर 10 रुपयाच्या तरी वस्तू ज्या आपल्याला त्यांच्याकडे मिळतील किंवा उपलब्ध होतील अशा टाईपच्या वस्तू आपण त्यांच्याकडे खरेदी करूया. ह्यातून आपल्याला आर्थिक गावातल्या गावात थोडीशी उलाढाल ही सुद्धा करता येईल आणि त्या दुकानदाराचा सुद्धा त्याच्यावर उदरनिर्वाह चांगल्यारीत्या होऊ शकतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ही गावातली दुकानं आपल्याला जपणं आवश्यक आहे. खूप गोष्टी बदलत राहतात, कळतं आहे मलाही, पण मी सगळ्यांना विनंती करीन की आत्ता हा सीझन आलेला आहे. तुम्ही जेव्हा खरेदी कराल तर थोडंसं तरी आपल्या ह्या गावातल्या दुकानदाराला, प्रत्येक गावात जिथे दुकानं असतील तिथे त्या प्रत्येकाने आपल्या गावातल्या दुकानदाराला सपोर्ट करावा, एवढीच विनंती आहे.